नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत कापसामध्ये येणाऱ्या बोंडसडीबद्दल। आता जर काय झालंय की रिटर्न मान्सून आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतोय आणि बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे। जर विदर्भ मध्ये बघितलं, मराठवाड्यात बघितलं, खानदेशात बघितलं तर पाऊस होतोय। तर आता ह्या पावसामध्ये होतंय काय की आता सेटिंग बोंड जे आहे ते बोंड सेट व्हायला लागलेत आणि बोंड सेट होताना इथं काय होतं की बोंड सड व्हायला सुरुवात होते। तर सड होती कशी? आता हे आपल्या झाडाचं जे आहे हे देठ आहे आणि ह्या देठामध्ये फूल असतं। ह्या फुलाचं सेटिंग झाल्यानंतर तिथं जे बोंड आहे ते बोंड सेट व्हायला लागतं। म्हणजे इथं जी आहे ही अटॅचमेंट मिळते पाण्याला। जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ह्या अटॅचमेंटमध्ये इथं पाणी साठून राहतं आणि हे साठलेलं पाणी आतमध्ये बोंडात जातं आणि बोंडात गेल्यानंतर तिथं बोंड आपलं सडायला लागतं। जर समजा तुम्ही बोंडाचे दोन भाग केल्यानंतर तुम्हाला ते पाणी आतमध्ये सगळं गेलेलं असतं। बोंड तिथं पिवळं पडतं पहिलं, नंतर तिथं काळं पडतं आणि पूर्ण ते सडायला लागतं। तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत्ता तुम्हाला स्टिकरचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे। कुठल्याही प्रकारची फवारणी जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा तुम्ही स्टिकर घ्या। लोकांचा एक फार मोठा गैरसमज झालेला आहे की जे तुम्ही स्टिकर घेताय ते स्टिकर फक्त तुम्ही पावसाळ्यातच काम करतं, इतर वेळेस काम करणार नाही। तर असं नाही, जे स्टिकर आहे ते स्टिकर तुमचं औषध आतमध्ये पेनिट्रेशन करायला पण काम करणार आहे। जिथं तुम्हाला रिझल्ट 24 तासामध्ये मिळणार आहे ते रिझल्ट तुम्हाला 12 तासामध्ये पण मिळू शकतात जर तुम्ही स्टिकरचा वापर केला, कारण की पेनिट्रेशन पॉवर फार महत्त्वाची असते याची। जर समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते, आत्ता आपण दवाखान्यात गेल्यानंतर आपण डॉक्टरला काय म्हणतो, डॉक्टर मला गोळीपेक्षा एखादं इंजेक्शनच द्या म्हणजे मला पटकन आराम मिळेल। पटकन आराम मिळेल म्हणजे काय? इंजेक्शन काय होतं, तुमच्या इंट्राव्हिनसली पूर्ण आपल्या बॉडीमध्ये जातं आणि पटकन आपल्या बॉडीला रिलीफ करतं। तेच जर आपण गोळ्या घेतल्या तर गोळ्या काय होणार आहेत, आपल्या स्टमकमध्ये जाणार आहेत, आपल्या स्टमकमध्ये जाऊन त्या डिझॉल्व्ह होणार आहेत आणि मग नंतर त्या ॲक्शन दाखवणार आहेत। म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे तर इंजेक्शन। सेम वे जो स्टिकर आहे, स्टिकर पण आपलं तसंच काम करणार आहे। जर आपल्याला पटकन रिझल्ट हवे असतील तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याला स्टिकरचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे। पावसाळ्यामध्ये अजून एक महत्त्वाचं काय होतं की जे पाणी आहे ते पाणी जास्त तुमच्या पिकामध्ये साठून राहत नाही। त्यामुळं आता बघा, कापसामध्ये बोंड म्हणजे आपल्या हातातोंडाला आलेला घास, जर फार मोठ्या प्रमाणामध्ये जर तुमच्या एरियामध्ये जर पाऊस झालाय आणि तुम्हाला माहिती आहे की आपली आता बोंड सेट होत आहेत, बोंडाचा चांगला आकार साईज झालेली आहे, तर मी तुम्हाला एक प्रामाणिक माझा सल्ला आहे तुम्हाला की इमिडिएटली जर पॉसिबल असेल तर घरामध्ये एक दोघा तिघांनी उठायचं, पाठीवरचा पंप घ्यायचा आणि फक्त 0.2 ml प्रति लिटरनी स्टिकर, सिलिकॉन बेस स्टिकर जे आहे, नॉन आयोनिक स्टिकर, त्याचा वापर करायचा आणि फक्त स्टिकरचा स्प्रे घेऊन या आणि मग मला सांगा की तुमच्याकडं बोंड सड होती का। मी तुम्हाला स्टॅम्पवरती लिहून देते, तुम्हाला 70 ते 80% तुम्हाला खूप चान्सेस कमी आहेत की तुमच्याकडं सड होणारच नाही तुमच्याकडं सड, कारण की पाणीच साठून राहणार नाही। ना रहेगा बास ना रहेगी बासुरी। जर समजा तुमचं पाणीच जर साठून राहिलं नाही तुमच्या बोंडामध्ये तर सड कुठली होणार आहे? सडच होणार नाही आहे तुम्हाला। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्हाला वाटलंय की खूप जोरात पाऊस झालाय आणि सड होऊ शकते तर इमिडिएटली जर तुम्ही नुसता स्टिकरचा जरी स्प्रे घेतला तर पाणी पूर्ण गळून जातं, पाणी आपल्या बोंडावर राहत नाही आणि आपल्याला सडीला सामोरं जात नाही। आता सड होती कशामुळं? सड ही बुरशीमुळे आणि जीवाणूमुळे, दोघांमुळे होते का? कारण की जिथं पाणी मिळतं तिथं तुमची बुरशी वाढणार आहे, तिथं तुमचा जीवाणू पण वाढणार आहे, कारण की त्या लोकांना रेडीमेड अन्न मिळतंय तिथं आणि एक वातावरण तयार होतंय, ते ज्यांना अनुकूल वातावरण असतं। तर ह्या वातावरणामध्ये तुमच्या बुरशीचा, जीवाणूचा वाढ होणार आहे। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे घ्या, फंजीसाईड आणि अँटीबायोटिक एकत्र करायचा आणि त्याचा स्प्रे घ्यायचा, तर तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर मिळतील। तुमची सड तिथं होणार नाही, कारण की जिथं तुमचं पाणी साठून राहणार आहे ते पाणी तुमचं स्टिकर तिथं आहे, त्यामुळं तो स्टिकर जो आहे तो पाणी वगळून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, वगळून घेऊन जाणार आहे। आणि जेव्हा नंतर तुम्ही बुरशीनाशक आणि अँटीबायोटिक आणि स्टिकर एकत्र करून स्प्रे घेताल त्यावेळेस जरी समजा बाय चान्स
जरी थोडंफार काही आतमध्ये तुमचं इन्फेक्शन व्हायला काही सुरुवात झाली असेल किंवा वरती थोडंसं इन्फेक्शन व्हायला सुरुवात झाली असेल, ते इन्फेक्शन आपलं स्टॉप होणार आहे. कारण की आपण कॉन्टॅक्टमधलं औषध आपण इथं घेणार आहेत. कॉन्टॅक्टमधलं फंजीसाईड ज्याच्यामध्ये अँट्रॅकॉल आहे, M45 आहे, Z78 आहे, कुमानेल आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केमिकलमधले बुरशीनाशक आहेत त्यांचा वापर करणार आहेत. किंवा तुमचं कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिकमध्ये असलेलं तुम्ही बुरशीनाशक ते पण तुम्ही इथं वापरू शकता. दोन्ही प्रकारे तुमचं काम होईल, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट्स पण खूप चांगले मिळतील. आणि अँटीबायोटिकमध्ये जर बघितलं तर व्हॅलेडामायसिन आणि कासुकाबीमायसिन 2-2 ml प्रति लिटरनी त्याचा वापर करायचा आणि याचा फवारा घ्यायचा. तुम्हाला सड होणार नाही. तर शक्यतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काय आहे की तुम्हाला पाऊस पडून गेल्यानंतर सड होऊ नये म्हणून नुसता स्टिकरचा स्प्रे घ्या. तुमची सडचा प्रॉब्लेम खूप कमी होईल आणि तुमच्या उत्पादनामध्ये जी घट होणार आहे ती घट होणार नाही. आणि त्याच्यानंतर मात्र बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला स्प्रे घेणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिकचे फंजीसाईड जरी वापरले तरी तुम्हाला रिझल्ट्स खूप सुंदर मिळतील. ॲज वेल ॲज जर मार्केटमध्ये बघितलं तर बॉटॅनिकलमधले पण वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडं बुरशीनाशकं अवेलेबल आहेत. ते बुरशीनाशकं पण तुम्ही वापरू शकता. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.